नमस्कार, मी एज्युकेशन मराठी आयोजित महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेत आहे। माझे नाव प्रसाद सकाराम सुकाश, मी इयत्ता 7वी शिकतो। माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संजयपूर छत्रपती संभाजीनगर। माझा विषय झाडे लावा झाडे जगवा। मित्रांनो, आपण ज्या महाराष्ट्राचा गौरव करतो तो महाराष्ट्र सह्याद्रीच्या हिरव्यागार रंगामुळे सुंदर दिसतो, पण आज आपण प्रगतीच्या नाखाली याच निसर्गावर कुऱ्हाड चालवत आहोत। सिमेंटची जंगलं वाढली आणि झाडाची सावली हरपली। माणूस आज चंद्रावर पोहोचतो, पण त्याला पृथ्वीवर श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनच्या बाटल्या सोबत ठेवायला लागत आहे। झाडं आपल्याला विनामूल्य प्राणवायू देते आणि आपण सोडलेला विषारी वायू शोषून घेते। विचार करा, झाडांनी जर आपल्याला ऑक्सिजनचे पैसे मागितले असते तर आपली काय अवस्था झाली असती। झाडे ढगांना अडवतात आणि पाऊस पडण्यास मदत करतात। झाडं नसतील तर पाऊस पडणार नाही, शेती पिकणार नाही आणि संपूर्ण सृष्टी तारलेली राहील। झाड फक्त माणसाची गरज नाही, तर ते लाखो पशु पक्ष्यांची ते हक्काची घर आहे। आपण जेव्हा झाड तोडतो तेव्हा कोणाची तरी घर उद्ध्वस्त करीत असतो। ग्लोबल वॉर्मिंगमुळे उन्हाळा आज असह्य होत आहे, ऋतुचक्र बदलत आहे। हे सगळं थांबायचं झालं तर भाषणापेक्षा कृतीची जास्त गरज आहे। आपण दरवर्षी 5 जूनला पर्यावरण दिनी झाडे लावायचे फोटो काढतो, पण ते झाडे नंतर जगतात का याची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे। आपण म्हणतो महाराष्ट्र प्रगती करतोय, पण ही प्रगती नेमकी कोणत्या दिशेने? आपण उंच उंच इमारती बांधतोय, रस्ते रुंद करतो, पण आपण यात विसरतो की जमिनीचा खरा प्राण म्हणजे झाडे आहे। संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचेरे। संत तुकाराम महाराज वृक्षांना आपले सोयरे म्हणजे नातेवाईक म्हणतात, पण आज आपण आपल्याच नातेवाईकावर कुऱ्हाड चालत आहोत। विज्ञानाच्या भाषेत म्हणायचे झाले तर झाड एक निसर्गाने दिलेला बहुमोल मोठा दागिना आहे। एक झाड दिवसाला 4 लोकांना पुरेल इतका ऑक्सिजन देते। हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात, पण हे झाड ते विनामूल्य देते। मित्रांनो, केवळ झाडे लावू नका, ते सांभाळणे काळाची गरज आहे। आपण पाहतो की रस्त्याच्या कामासाठी शेकडो वर्षापूर्वीची झाडे एका झटक्यात तोडली जातात। विकास हवा, पण निसर्गाचा बळी देऊ नका। जर आपल्याला आपली पुढची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर प्रत्येक मुलाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किमान एक तरी झाड लावले पाहिजे आणि ते मोठे होईपर्यंत त्याची काळजी घेतली पाहिजे। भाषण ऐकून टाळ्यात आज तुम्ही सर्व, पण खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा एक झाड वाचवाल। टाळ्या वाजून मला मोठं कर नका, झाड वाचून निसर्गाला मोठं करा। या स्पर्धेच्या निमित्ताने मी तुम्हाला एकच विनंती करतो की फक्त घोषणा देऊ नका, प्रत्यक्षित कृती करा। शेवटी मी इतकंच म्हणेल, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषण मुक्त पृथ्वी करा। धन्यवाद।